चाल भाऊ. काय खरं नाही. गावात तोंड दाखल जागा नाही राहिली. अवघड झालं आता. बसली मग काय करू? हा ना. तुला काही टेन्शन नाही बा. हा मी कोणाचं टेन्शन घेऊ? दिली सून काढून मस्त माझ्या मारी आता. एकदम निवांत. हा ना. असे गावात येऊन पण दर्शिक मी काल हिंडू गावात. गावात जाऊन पाहा आय बायक. काय नको. हा काय म्हणते काय चोकाच्या आपल्यावर. मायवाल्या माळा भरा आणि मी भली. हा ना. हा येईल कोण तुझ्या जवळ नाही तरी. नाही आलं तरी चालेल. अरे कोणी जरा रानातलं कुत्र सुद्धा येणार नाही जवळ. माहेरचं गणोगात केस हा. थोडं एवढे भाऊ बंधन हा. तिकडे 17 डबे राखेल पडू द्या. मला गरज नाही. त्यांच्याच खांद्यावर जायचे भाऊ काही बांधायचं. गरज नाही पडली. तुझ्या नातवाईकाचे काही काम नाही इकडं. पण 4 भाऊ उचलून नेतील. खा ना. हा. कवर त्याला. आणि तुमच्या दोघा बापल्याकांमध्ये कोणी सुदित असलं तर द्या. मला पाणी नाही तर मला गरज नाही. हा ना. हम्म. नाही तो काढला तो काय तो देईल ना. हम्म. तो देईल ना मग पुतळा हम्म. आहे की नाही. काढलाच ना. अरे गावात गेलो हा. ग्रामसभा चालू. अरे लोक म्हणते बाबाला का लागायचं बरं ग्रामसभेत. हम्म. हा का बरं? तुम्ही बाहेर बसेल होते का? नाही नाही आवाज देऊन बोलू घेतलं. मी किराणा दुकानात उभं होतो. तुमची तारीख होती का मग आजची? काची. नाही तुम्हाला काला मध्ये घेते बस. नाही नाही तिला असं चाललं होतं मग ग्रामसभा होती. हा. अगं आता इलेक्शन येते लागलंय ना. मला उभं राहायचं होतं. मी म्हणले तुम्हाला शिवायचं झालं. नाही नाही मला उभं राहायचं होतं सरपंच पदाला. कोणला? मला. तुम्हाला उभं राहायचंय? हा अहो मान त्या पोराचं मत तरी पडेल का तुम्हाला? घरातलेच 2 मत तुम्हाला नाही. काला उभे का राहते? बरं? घेते इज्जतीचा पंचनामा म्हणजे करून. बायको करा दुसऱ्याला मतदान करेल का घरचा उमेदवार असते हो? हा मी तर दुसऱ्याला करील का बा. बरं. घरातच आम्हाला स्वातंत्र्य नाही. घरातच यांनी कधी आमचं चालून नाही दिलं तर गाव कसं काय हाकून देईन मी तुम्हाला? हा का? आपलं तर मत नाहीये. मग नसतं तुला हाकायचं का. आपलं हा? मत नाहीये. नाही नाही नसतं तुला हाकीत राहू का. तुला काय मत देऊ? तुला मत काय देऊ? तर गंज ते गंग्याचा मेवणा आला तर गंग्याच्या मेवण्याला सांगितलं. सुनकाटाच्या भावाला सांगितलं मा नाव नका घालू. त्यांचं चांगले खलबत्यात घालून ठेस. हा मग याच्या करता नाही ना. जाईन का मग? मग याच्या करता नाही ना. आपण सुद्धा आहे ना व्यवस्थित राहायचं. मग याच्या करताना थोडंसं तोंड आपण- सांभाळायचं. याच्या करताना आपण बी व्यवस्थित राहावा म्हणजे घरातले मत आपल्याला पडतील. हा मग असं आहे ना. बर काय तर. काय अरे लोक पाहणार? म्हणे काय पाहणार? एक पोऱ्याची बायको सांभाळता यायला त्याला सून सांभाळता यायला म्हणे कोर्टात दावा टाकला म्हणे. हा तुम्हाला हा? ना तुम्हाला म्हणे ना. हा. हा, मग बरोबर आहे ना. म्हणजे मला म्हणलं म्हणजे तुला गोड वाटत का. मग मला वाटणारच नाही. लोक असे बोलले. तो असं आमच्यावाला सांगितलं तेव्हा आमच्या जीवाला किती हा? जिवारी गाव लागले. मग थुका ते तो थुकू दे. मी कुठे गावात जाते बरं एक काय ते बियाणं कुठे गेले. वांग्या कुठे गेला वांग्या. मळ्यात जायले मळ्यात. मला काय करायचंय परत माग असाच चिखलात गुतला होता. आता परत ट्रॅक्टर यायचा की हिंदुस्थान काढायला त्याला. हा तुम्ही पा आणि जा काढायला. सर राणा उपलेले तिला काल जाते त्या रानामध्ये. हा मला नाही माहिती. हा त्याला 100 वर्ष आयुष्य. काय झालं कुठे गेलता रे. दादा? हा बस वकिलाकडे गेलो होतो. काय आलं. काय तारखेवर तारखाच आहे सारखे आपल्या. मग आता जिरवायची येणार रे. मग हे तारखा चालणारच. जिरावणारा तो बापच. हा ना. हा. आहे आपल्या तोंडावर गोड बोलत आणि तिकडे यांचे फोन चालू. मला हेच कळा ना तुही बायको तोसाठी करेल का याच्यासाठी करेल मला तेच कळा ना. अरे नीट बोल जरा. काय नीट बोल. नीट बोल जरा. काय नीट पुरीवाणी बोल? जरा सुनबाई जरा हा का? ठाकडाकी जरा. अरे हा. 1 नंबरचा खेळ बन. हा? हा, तुम्ही दोघं भांडण काय तू आहे काय पती पाय काय काय आरोप करते भाऊ पाय. ती जाऊ द्या पहिले. तुला तुझी बायको सांभाळता नाही येत काय व्यवस्थित. तो वकील काय म्हणला माहितीये का? काय प्रत्येक तारखेला आहे ना 4-5 हजार रुपये द्यायला लागतील. आणि बरं का दादा, हा 4-5 हजार तर द्यायला लागल. हा वर नाही ना तिला पुडगी द्यायला लागल आपल्याला. म्हणजे खावटी. खावटी. मग तिला खावटी किती बसेल? 25,000 बसते का 30,000? ती महिन्याला द्यायला लागेल. आता हे पैसा आणायचा कुठनं? एकायची नाही 1 एकर जमीन आणि हा द्यायची करून. देईल ना ओपन मी. देईल ना ओपन. अरे मग हा एवढा मोठा खेळ तर तोच उभा केला. हा टांग पाठी उकून लावलं तोच लावलं. मग आपण का आपण तोंड सांभाळायचं. मी नाही सांभाळत. आपण जर कामात केले असते. मी कोणला शरण गेले नाही जाणार बी नाही. शहरात कशी जात नाही तू पाहतो ना. हा बरं आता मी काय तो काय मत आहे. तू इलेक्शनचा फॉर्म भर तू उभा राह मग मी पाहते. पाहतो मी मी माझं- पाहते हा ना तू मग. उलटा प्रचार करशील मावाला. हा. मग तू दुसरं काय करणार आहे. मी इलेक्शनला वाटलं तर 2 एकर घाली. ती इलेक्शन जाऊ द्या खड्ड्यात.
ही काय निस्तरायचं आता विचार करा. तुम्ही विचारायचं आई बाप आई नंतर आपला मी काय काय सांगणार? संबंध नाही. आता मग दे ना त्याला दर महिन्याला तारखेला मी मागच्या- दर महिन्याला 5,000 दे. मागच्या तारखेला मी गेले होते, मी जजला हात जोडून सांगितलं काय आमच्याकडे पैसे नाहीये, आम्ही पोटगी देणार नाही हा. आणि खावटी देणार नाही, वकिलाला पैसे देणार नाही, ये बियाणं उचलन तिकडे हे पार्सल पाठवा उंड्यामध्ये. का बरं जेस का तावाला काय जवळ होता काय ते काय हात असं. जोडून सांगितले हा तो का काही नाही म्हणजे हा? आपल्याकडे नाही काय आपलं आता काय कोर्टाच्या संबंध? पुढे कोणाचं काय चालतं हा कसे बोलले हा न्यायाधीश आहे ते मग त्यांना मला हात कोर्ट- जोडले त्यांना कोर्ट कोणा दाखवलं? ते काय ते येडे आहे का त्याला कळत नाही का तसं म्हणायला गेलं तर दादानीच दाखवलं. हा, अरे. मग हाच ना, अरे भाऊ तिचा भाऊ लय हुशार आहे हाच मी खेळाचा काला तुम्ही. पण असं हम्म. हा? मग आता करायचं आणि काय? आता म्हणतो गावातल्या इज्जतीचा पंचनामा झाला आणि लोक मावं थुकू राहिले, तू बी थोडी गावात हिंड म्हणजे तो आव थुकते. मी काला थुकून घ्यायला जाऊ? तू साऱ्या दुनियाचा बोच का तुला घरात बसवत नाही, तू जाय नाही तर सुनकाट आणायला जाय. कोण मी नाही येणार तुम्ही दोघं जा आता जा कुठं घेऊन या आली तरी मी तिच्यात राहणार नाही. मी शेजारची खोली रिकामी तो वाटलं तर केलेली. वाहिली राय तिकडे कुठे राय वाटलं तो वाट तिकडे काय काय कोण? मग त्या पोराची बायको घेऊन ये कोण? तू मी जाणारच हा. नाही. मी तुम्हाला निशरण गेले तर कवा तिला जाणार? तू वाटलं तर राहू नको माझ्याजवळ हा. हा हे काय घ्या तो आयला सांग पहिली तुझी बायको घेऊन ये तिकडे जा. हा, मी तो मध्ये राहत नाही, हा. मी सेपरेट राहते. आणि सून आणली का तू तिच्या जवळ राह. कोण? बरोबर आहे. पण? मग अरे लोक चर्चा करते म्हणजे मा का नाव येते नाही का, मला सगळं कळत. तुला गजरे. वाटत असन काही आव घालायचं सोडून अरे का करीती मा डोक्यात फॅट बसलाय, बरं, मला एक सारं मिनिट- कळालंय. एक मिनिट गजरे हम्म. तू अशी बोलते ना म्हणून मला राग येतो मला सारं कळालंय हा? भाऊ, मला मग तू सारं काय माहितीये. म्हणती मी कश काय जाऊ आणायला हा. मग मी कश काय जाऊ आणायला मग आता ती पोर आणायची, हा. नेमकी याची बायको आणायची का तुझी बायको आणायची? अरे मला हे याची सांग. ना. हा का? याची आणायची आहे. मला हा? सारं कळत, मी गप ए बसेल भाऊ, काय घ्या? नाही बसेल. तू आण तुझी बायको ना तिकडे काही कर आणि ते कचेरी कोर्ट गंगाराम. तुम्ही जिरवा तुला एक गोष्ट सांगते, ऐकून घे. तू म्हणशील असं काय गावात बायांच्या वेगळ्या वेगळ्या चर्चा चालू आहे, तिच्या जापास त्या लांड्या कुत्र्या त्या मैत्रिणी ना त्यांच्या कानावर माईवाली बातमी आली, मला ती त्यांच्यावाली बातमी काय चावळ होतो. तो बापाचं आणि तिचंच लफडे, ती जर इडत जर आणली तर तो परपंच हा होऊन पाय जाणार. रे पाय काय पाय रे हा, कोणी करेल का तुला बाई तू सरळ आहे ना तिकडं राय. तू म्हणते माझ्या मी जाते कुठं पण राहते. हा त्याच्यापेक्षा आहे ना मीच जातो आपला त्यांच्या पैसे राहतो. तरच तो परपंच होईल. तुला मी खरंच सांगते, तरच तो परपंच होईल. तुला चक्रा मारायला नको कोर्टाच्या आणि काहीच नको. हा तिकडे गेला आणि तिकडे तिच्याशी जर तू गोड बोलला, तिकडच एका कोपऱ्याला राहिले ना तुम्ही, नाही तर तिकडे राहू नका, मेवण्याच्या दारात दुसरी का खोली घ्या. पण तुम्ही तिकडे राहिले ना भाऊ तर तू सक्सेस ठरशील. याच्या नादी लागू नको त्या बापाच्या. तुला खरं सांग मी जातो हाय असाच. मग आता हा ते जेचं उलटा ऐकलं तर माझा फायदा नाही तर मला जेल मध्ये जायला लागेल. मग येऊ का दादा? आता- काय शिकू राहिली पोराला तो बापानं ए, गाग्या. तो बापानं तर अंग काढून घेईल. तो बापाला काय कोणी धरणार नाही. हा गाग्या अरे तू आई काय बोलू राहिली पाहिली का आता आई चालली तिकडे राहायला. कुठं आई कुठं जाणार चालली ती? तिच्या ते गणगोतात. कुठं जाणार रे ती मला सोडू घाबरू नको तू मी पाया पडतो तुला दोघांचा. काय लाज वाटते का बोलायला असं मी जातो. तिकडेच राह रे थांबाय ठाकड्या गपना नाही रे त्याला कुशल म्हणते तिकडेच जाय तिकडेच राह तर तो परपंच होईल हा. हा का बरं मग इकडे काय त्याच्या काय बाहेर आता कोणी दरवाजा लावू घेतं काय ते नाही हा? माहिती, बा? ते आपल्याला माहिती नाही. आणि अरे काय- काय बोलते काय हा? लाज वाटवे तुला लाज मला तुम्ही काय- दोघं अरे, बोलत अरे, बसा. एक सून आहे अरे मी कशी आणली त्याला करून आपल्या पोराची उंची तरी आहे का त्या पोरीच्या उंची इतकी हा तुमच्या आता त्या इतके पोरीला काय लागत आहे काय नाही हा तुमच्या इतके आहे ना. हा? हम्म. नाही रे काय लागत आहे काय नाही कसं सांभाळून घ्यावा आताच्या पुरीला अहो, तुम्ही हा? नावाला महापौर पिवळं केलंय. तुम्ही काय वर नाक काय करून बोलू बोलते, राहिले? काय वागते? तुम्ही मला सांगू नका. मी हा तुमचा का? 2 वर्षापासून अनुभव घेऊन राहिले. मी तुमची बायकोई. हा ना? हा. अरे काय उचलायची जीवन लावायची टाळूला हम्म. हा? ए बरं हे जाय गोड बोलणार वय जाय वय याला काय? जर तो वाला परपंच करून घ्यायचा असतं तर तेच दिवशी त्यांच्या हात पाया पडून म्हणला असता पोर नेऊ नको, मी आहे, मी सगळं निर्दाळा करतो. हा म्हणतो त्यांचे नाव घाल आणि मला नको नाव घाल, मा नको नाव घाल. बरं एक कर हा, असं कर. असं ना, घाल. म्हणजे आपण तिघाही जाऊ आणायला हा असं चल. घाल पांड्यान तेल सांडे. चल चल तिघाही जाऊ चल. नाही मी नाही येत. एकट्या पोराला कुठे मी पाठवली शरण येत तो नाही. तिचा भाऊ तुमची मारेल तुम्ही त्याला जाऊ. भावाटी. मारू पाडता. चल नको ते कर चल नाही मी नाही येत. अरे चाल नाही येत हो, मी कोणाला शरण नसते येत. तुम्ही येता का मी जाऊ?
अरे थांब ना घ्या तुझ्याला चल नाही मा काय काम नाही भाऊ म्हणजे हिला तो परपंच होऊ जायचा मा काय हा. मग आता कुठे येते तुला सांग चाल बरं मी म्हणलो कडे आपण तिघाही जाऊ हा हा मग आता काय येत नाही ती मग हिला तो परपंच होऊन जायचा नाही. भाऊ आता मला बोलू दे मला पुढं घालून नेऊ राहिले तुम्ही बायको तू वाली हा तीन तू कधी बी गोड वाहणारे जरी कोर्टात केस गेली तरी बरोबर आहे हा यांना पहिलेच तिथं तो मेवण्याला सांगून ठेवले का यांच्या दोघांचं नाव घाल याचं नाव आहे का तिथं जर त्या सगळ्या बाया जर एक झाल्या तर मला किती ठेचतील हा ते पण कस काय टेन्शन मी आहे ना त्याच्यामुळं मी तुझ्या भावाला मी सांगतो ना समजून हा भाऊ त्या बायाले मारतील त्याच्यामुळं माझी लट कापू राहिला मी नाही येत कापराला मग आपण तोंड हातात धरायचं ना मग व्यवस्थित वागायचं सुनाला नाही बाई हा? ती येत असली तुमच्या दोघांच्या नेते घेऊन दोघांच्या रे, तू पण ये माई लागल. माई मी सेपरेट राहीन मी नाही येत दोघांच्या राहील नाही हिला बाई. सुद्धा द्यावं कारण सुन हिला नांदायची नको बाई दादा माणूस काय घरात पाहत काय उद्या हा? जर त्यांना जर पाठवायचीच नसली तर मला किती ठेस अरे मी आहे नाही ना बाई मारलं तर ते काय मारते चला नको काय बाई. वाईट ते होईल चला नाही चल हे उठ उठे मी बसचे चल चल आहे नाही नाही बाई, मी येऊ शकत रे, चल चल काय झालं तर मी आयचा नाही बाई मी अरे नाही उठे चल आहे ते चल बाई मी जरी आले बी गंगाराम हा. तर मी खरंच सांगते तुला हा. मी एक शब्द बोलणार नाही मी पार मुक्की होऊन जाणार आहे तो बापाला नाही कोणी काय म्हणणार तो बापानं पहिल्याच तिथे वशी खरा हा घ्या मारे ना आपल्यालाच देतील बाबा ते त्याच्यामुळे मी म्हणते मला नाही यायचं अरे कस काय तिथे आगे बार तू बोलू पण नको चल चल बोल नको तिथे फक्त गप्पी चल. ऐकत राह फक्त उठ उठ तुम्हाला एक सांगू का काय तुम्हाला आमची ठेसायची असली तर इथंच ठेसा पण तिथं नका नाही, नेऊ नाही. बाई लई मारती नाही जास्तार मी आयचा चल 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 आहे चल घाल चप्पल झाली बरं बाबा ऐकूची मग आता काय करू चल दादा बोल बरं का हा बोलत बाबा हो हा पण तुम्ही ना नीट सुधरा भाऊ आता हा नाही हा. बाई आली तरी मी वायली राहणार आहे आपण वाईल राहू तू काही म्हण बाबा गंगाराम हा तो बापाची न त्यांची हाय सांगड हा आणि माझा येणार लागलाय बीपी लो व्हायला मला 100% गॅरंटी आहे तो बापाला ते काहीच म्हणणार नाही तूही वाली बायको आहे, तुला काही म्हणणार नाही जिट्या धरून आपटायचा कार्यक्रम फक्त माच म्हणणार आहे बाबा मा बीपी लो व्हायला लागलाय तुझं काय नाही मी होत. जाते बाबा घरी निघून. हे दादा नाही मला नाही यायचं अरे त्या पोराला मी आहे ना नको बाई मला नाही चल 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 नको एरफड करू. कुठून बाई आबुदी आली सून करून आणली बाई मला पोरं लय झाले, असंच tension. राहत आपल्याला पोरा असते आपल्याला असंच केलं चल जीवनीच ना मला टला काय रे, साहेब? बाई मी नाही काय सांग बाबा आई तर भित्र्यागत सारखी पळायला लागली धर तिच्या हात धर. ते हात चल. आता इथं का बसली तू हिला काय झालं आता? नाही बाई मी नाही येत बाई लय मारती आई तुला कोण नाही हात लावणार चल नाही बाई मी पाया पडतो पाहिजे तर माझं- त्यांच्या चल दमच कोंड सुटली त्याला लात घालू का आता इकडू नको गप दादा गप दादा तू चल चल मी पाया पडतो त्यांच्या पाहिजे तर. चला. हात धर तू माझा हा, हात धरा. तुम्ही वारा पुढं होय? तुम्ही नाही दादा बरा आहे मागच तू पळत ये. जायची. चल तू इकडे चल. निघा. चल इकडे मला काला पुढं करते मग तुम्ही तू हात धर ना माझा तू चल सोबत मी येतो बाई हात पुरा नाही कपडे दादा इकडे दोरी पण लय वरती गेली काय नाही दोरी बांधायला बोलत होती त्यांनी लय वरती गेली कपडे धुत राम राम काय शिरात राम 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 बसा काय चाललंय कामाला दे काहीच नाही निवांत आहे मोठा लय मोठा आहे हा? हा मग आता बनवला काय आत्या हा आत्ता बनवलं ना. हा. मोठं चांगलं बनवलं हा पाणी आणत्या झाड झुड पाणी. नाही काय नाही बनवलं हा सगळं घेऊन आलोय चहा ठेव बरं चल तुझ्या सासूला तुझ्या नवऱ्याला पाय चहा ठेव चहा. काय झालं त्यांना पायाला नाही, चांगलं पाणी बिणी काही लागलं असेल तर. काय पाणी देऊ का नको पाणी पिले आताच हा का काय खूप दिवसांनी हा पोर म्हण जिरले बरं आता मावली बरं. दादा म्हण 5,000 रुपये लागायचे म्हणून वकिलाला द्यायला दर तारखेला
नीट सांगा जरासं नीट बोला मग काय झालं का तुम्हाला इड तोंड उचकायला लावायचं म्हणजे हे सांगा ना पोर पोर पार पहाटे 4 वाजता घरी येतं टेन्शन मध्ये हिंडू राहिलं पोर इकडं तिकडं बना बना म्हणून. हा, ते सांगत होते. थांब. जिरल्याचं सांगायला आले काय तुम्ही इड काय नाही म्हणे आता आमची जिरली तर आमची जिरवायला आणली इड परत अगं, आणि तिनं बी त्यांनी दोन्ही भाऊ बहिणींनी आमची जिरावली तुही थोडी जिरली एवढा मोठ्यापणा सांगू राहिला त्याला तेच सांगत होतो हा, काला सांगतो वर वकिला गेलता वकील काला सांगतो पोर रात पहाटे 4 वाजता घरातून बाहेर जाईल रात रात्री 7 वाजता तर पहाटे 4 वाजता इथे हे सांगायला तो येवायला का तोंडावर शिवलं का काय सांगतो ना ते सांगतो ना हा? काला सांगतो बरं तुम्ही जाऊ द्या शांततेत घ्या. बाबा काशीनाथ हा बोला. काय झालं जसे तुम्ही बहीण घेऊन आला तू हा घरी वाद झाले ते तुला फोन केला तो बहिणीला तू आला तू घेऊन आला तर घराच्या आमच्या काय आम्ही बसा ना हा आमच्या दातमानकडे खातो कोण कोणाला बोलत आहे भाऊ माबुड त्या घराचा मोड आहे त्याचा परपंच करायसाठी तुईवाली बहीण करून नेले हो आणि माबुड त्या घराचा मोड आहे त्याचा वशिंद्रा वाढला पाहिजे या अशा वाऱ्या काय करायला लावू नको आता आमचे दिवस आहे ना पंढरपूरचे ना आषाढी कार्तिकीच्या वाऱ्या करायची हा तुला मामा. सांगून देते तुम्ही खरं सांगा बळच भांडण कोण काढते घरात? बळच भांडण नाही बाई तू नांदायला ये आणि मी आहे ना तुला हात जोडीते माई जिरावली खरी मी बाजूला राहते मी तुमच्यात लागलं तर राहत ऐका, सुद्धा नाही आता तिला नांदायला पाठवतो मी फक्त दोघींनी पण समजून घ्या. नाही भाऊ, मी काय, माझं भांडण बोलायचं- भांडण लागणार आहे तो काही विषय नाही. भांड्याला भांडच मी लावून देणार नाही माई मी सेपरेट राहते नाही नाही. इतकी गजर राहते सेपरेट Separate एक सुना नाही तो राहायचं. लोक चांगलं म्हणतील का आपल्याला मामा. लोकं चांगलं म्हणतील मामा आवताच होतीच का अय दादा दादा मिटवतं घ्यायला आलोय आपण. कशी बोलत तू आई जाऊ मी द्या, वाहिली जाऊ द्या. नाही तुम्ही इथं काही गर्दी करू नका इथं पावल्या ठिकाणी बघू चला विचार करावा लागेल मग. नाही नाही विचार काहीच नको करू काहीच ना काय कर आता राह गे पोर आहे पण व्यवस्थित राही ना घरी आज झाले तिला 2 का 3 महिने येतो बहिणीला सारखे येडण करतो रात्री जाता 8-9 ला निघून घराच्या बाहेर हा. पहाटे 4-5 ला घरी येतो काय रे बरं मागं टेन्शन टेन्शन काढी तो कुठं काय माहिती थांबा मग तिला विचारून बघावं लागेल तावडीला काय काय. बघावा नाही भाऊ एक तर पोर तुही बहिणी ना आमच्या संघ पाठव आणि नसन पाठवायची तर मग याला इड ठेवून घे माबुड त्या घराचा मोडे उद्या माय पोराचं काही कमी आहे जास्त आहे अरे तर मग त्याच्यापेक्षा याला राहू मग दे याला ना. राहू दे इड याला राहू दे तो दाजीला इकडे तरी शेण बिन करील वाटलं तर कामधंदा करेल तिथंही काम करायचं होतं आणि इथंही काम करायचं होतं. मग तो लोकच काय वाटत माणसं तुमच्या तिथं काम केलं तर तुमचा फायदाच होणार आहे ना. तिथं बी त्यांना टेन्शन बी होतं सांगा त्याला तुम्ही का काम तुम्हाला तिथं करायला टेन्शन होते मी होते तर इथं आलं तर इथं टेन्शन आहे का माझं? बघा. आता राहू राहिले ना मी. कामावर जास्त आहे पर्या तू काम करीत नाही म्हणून करतो ना दादा का माझा मी घरी. आणि एक तो कामावर तू ऐकावर घ्यायची तुझी बाजू घ्यायची नाही मी आणि सुनाला बोलायची मी माझं सगळं काम करतो. करशील ना हा. बरे बा काशी ना तोय मग आता मी कामधंदा करीन तो नवरा म्हणतोय तर चाल तू जावर काय करायचं आत्याला विचारा आत्याचं तिला काय. विचारून घ्या. मा काहीच म्हणणं नाही आई तुला नांदवायची सून मला नांदवायचीच नाहीये मग काय करायचं मी फक्त घ्यायला आले पोर वाया जाईल म्हणून मी सेपरेट राहणार आहे मी मा निर्णय तुम्हाला आम्ही घरी दोघं देईल separate वाटतं. वाटलं तर आणि तुमचे तू दोघं- तर नकोच रे बाबा मा मधी तो पार मला शीन आणलाय सुटल्या बाशिंगापासून तू नकोच मग मी कोणाच राहू तू नकोच मला हा यायच्यात राहिले तर परत तू बस- सून मुलाचं काय सांगत भाऊ सांगायला गेलं तर पाकच अरे बाबा सून मुलाचं राज्य आहे, सून मुलाचं राज्य काय मा विचार जाऊ नको द्या, करू. 1-2-4 महिने परत एकत्र राहून बघा तुम्हाला काय वाटतं काय नाही काय अनुभव येतो. हा? बरोबर काय काय वाटतं? सांगत भाऊ एवढं मा पडलंय कानफड्या नाव काशीनाथ मी एवढी काय बोलले यांची एकी नाहीये तेव्हा आम्ही हा, तिथं तुम्ही- गेल्यावर काय तुम्ही करते व्यवस्थित राहिले ना तर ती पण व्यवस्थित राहील सर्वांना राहायला पण मूड वाटेल. बरोबर मी एक शब्द बोलावा तर उडग कळीन बस पाठगोळी तो हा माणूस लगेच त्या सुनाची बाजू घेतो आणि मला नाही ते बोलतो माझ्या सुनाची बाजू नाही घ्यावं माझ्या लोकांचं लेकर करून आणले आपण आणि त्याला जर सगळ्यांनाच बोलल्यावर काय केलं त्याला जेवाचं काय करशील मग तुम्ही पोरीसारखं समजून घ्या तिला अच्छा. पण. आता माग आहे ना हे सारखं मायावर हात उचलायचे आत्या बोलले की हे मला मारायचे माहिती हा, आईची बाजू घ्यायचं ना हा. मग त्याला वाटतं मग आईला बोलती तू मारहाण तेव्हा करून आईला काय हाणायला उपयोग लावायचा. हम्म. तो म्हणजे आला बापाला टोराट आला मग तो बापाला तो बायकोना काही कमी जास्त केलं तर ते टेन्शन आहे पण मा बीपी लो होतं तर मला टेन्शन नाही त्याला या वयात दुसरी बायको बरं मी भेटायची काय म्हणते कशा आहो चल बॅग घे. तिला म्हण चल बाई चल जा झालं गं, काय आवर, तुला जाऊ सासूला दे, कमी चल. जास्त हा? तर आवर शेवटपर्यंत तू मोडती मग तो काय राहील. करते जाय मोडती तो राहील शेवटपर्यंत माहितीये का तो सासूचा बीपी हाय होऊ राहिला आहे चाल जाय राहतील आणि काळजी घे सर्वांना तू पण थोडस माघार घेऊन टाकायची काही गोष्टी आहेत ना हम्म. काही गोष्टी काना मागं टाकून द्यायच्या
समजून घ्यायचं चला आपण चला पण. ए, उठ. चला. चाल गजरी चाल तयारी करा आणि जा. बघा, दाख उभा राहिला होता गजरीला पाठीच्या का नाही पाठीच्या का नाही मग. मालक निवेरा तू मागे चालली होती नाही नाही काही नाही, टेन्शन मागे, नका काय घेऊ. बोलणं जरूर आहे. व्यवस्थित होईल. मला समोर समोर चला हा, बरं आहे तेच की नाही? सांगितलं आता सासूची काळजी चला. घे म्हणून. दादा येऊ का हा ये हा ये एका डाल केला हा येईल हा ये